आप देख रहे हैं भवानी टाइम्स। आदिवासी भाइयों के श्रद्धा स्थान के रूप में पहचाने जाने वाले गोंदिया जिले के सालेकसा तालुका के कचारगढ़ में 10 से 14 फरवरी तक माघ पूर्णिमा के अवसर पर होने वाली कचारगढ़ यात्रा का अवलोकन राज्य के आदिवासी विकास मंत्री डॉक्टर संजय उइके ने गोंदिया में लिया। कचारगढ़ स्थान पर आदिवासी समाज के कुल देवता मां काली कंकाली कुपार लिंगो देव का स्थान है और देश भर के लगभग 16 राज्यों के आदिवासी भाई हर साल कोया पूनम यात्रा पर लाखों की संख्या में यहां आते हैं। यहां आने वाले भक्तों के रहने और खाने की व्यवस्था हर साल आदिवासी विकास विभाग द्वारा की जाती है और इसका अवलोकन हर साल जिला स्तर पर किया जाता था, लेकिन इस वर्ष जिला स्तर पर जिला अधिकारियों द्वारा लिया गया। राज्य के आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके ने भी गोंदिया में जिले में आने वाले विभिन्न आदिवासी संगठनों और सांसद वीरों ने इस बैठक में हाजिरी लगाकर भक्तों की समस्याओं की जानकारी मंत्री महोदय को दी, ताकि आए हुए भक्तों को किसी प्रकार की परेशानी न हो। इसके लिए आदिवासी विभाग और जिला प्रशासन सजग रहेंगे, यह मंत्री महोदय ने बताया। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कचारगढ़ देवस्थान तालुका सालेकसा पारी कोपार लिंगो मां काली कंकाली देवस्थानाच्या माध्यमातून आणि विविध संघटनेच्या माध्यमातून दिनांक 10 फरवरी ते 14 फरवरी 2025 दरम्यान हो घातलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी 5-6 राज्याचे आदिवासी बांधव व श्रद्धा गैर आदिवासी सुद्धा त्या ठिकाणी येत असते। त्या अनुषंगाने आज आयोजन नियोजन करण्याची बैठक घेतली होती। या बैठकीला उपस्थित सर्व या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व त्याचे सहभाग दर्शवला। आम्ही उत्तम शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन केलं। येणाऱ्या 10 फरवरी ते 14 फरवरीच्या दरम्यान कचारगढ़ देवस्थानामध्ये उत्तम व्यवस्था केल्या जाईल। उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था करावा अशा प्रकारचं फार चर्चा झाली। त्या ठिकाणी विजेचा बाबत सुद्धा चर्चा झाली। सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावं अशी सुद्धा चर्चा झाली। स्वच्छता उत्तम राहायला गेली पाहिजे ही सुद्धा चर्चा झाली। निश्चितच शासन आणि प्रशासन मिळून ज्या ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहे, बेसिक आवश्यकता आहे, बेसिक गरजा आहे ते पूर्ण 100% शासन आणि प्रशासन करणार। त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि विशेष म्हणून पत्रकार बांधवांची फार मोठी भूमिका राहणार आहे। आपला जिल्हा आहे, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नेहमीच सहकार्य करत असते। यावेळी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या कचारगढ़च्या यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांचा सन्मान आदर व्हावं त्या अनुषंगाने चांगलं सर्वांनी सहकार्य करावं। या अनुषंगाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच कचारगढ़ सारख्या आमचं श्रद्धास्थान असल्यासारख्या देवस्थानाच्या आणि यात्रेच्या निमित्तानं आढावा आणि चर्चा नियोजन याबाबत चांगला संवाद झाला प्रशासनाशी। त्यामुळे निश्चितच सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे आणि येणाऱ्या 10 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत कचारगढ़ देवस्थान तालुका सालेकसा येथे हो घातलेल्या यात्रेसाठी सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करावं, यशस्वी करावं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक होण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी सर्व संस्थेने सहकार्य करून येणारी यात्रा ही यशस्वी करासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करासाठी, आपल्याला विनंती करासाठी
मी या ठिकाणी आलो. निश्चितच आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो, विनंती करतो. कुठल्याही प्रकारचे पत्रकार परिषद होते पण तुमच्याशी संवाद साधला गेला पाहिजे. तर आपल्या जिल्ह्याचा दरवर्षी होत असतो, परंतु यावर्षी चांगला झाला पाहिजे, सर्वांचं सहकार्य लावलं पाहिजे अशाच अपेक्षाने आपण आणि अगदी कमी वेळामध्ये आपण आलात. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो.